वतीने ओके ठीक आहे। मी धीरज टेटरे, जिल्हा महासचिव गोंदिया, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष। गेल्या 2-3 दिवसाच्या अगोदर एक बदलापूर इथे अमानवीय अशी घटना घडलेली आहे की त्या घटनेचं जेवढं कराल तेवढा निषेध कमी आहे। ज्या शाळेमध्ये शिकणाऱ्या एका लहानशा चिमुकल्या मुलीवर तिथे बलात्कारसारखी घटना होते आणि एक दिवसाआड नव्हे 8 दिवसाआड त्याच्यात 8 दिवसा अगोदर पश्चिम बंगाल इथे एक महिला डॉक्टरशी विनयभंगाचा कलकत्ता इथे विनयभंग झाला व त्यांना जिवंत मारण्यात आलेला आहे। अशा प्रकारच्या घटना ह्या एक दररोज ऐकू येतात। निदान या महाराष्ट्र व केंद्र सरकारने याच्यावर कठोर कायदे बनवून अशा नराधमांना फाशीची शिक्षा जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर देण्याची विनंती आम्ही आजच्या या निषेधामार्फत या राज्य सरकार आणि महाराष्ट्र केंद्र सरकारला एक पत्र दिलेलं आहे की ह्या सगळ्या याच्यावर सरकारने योग्य ते पाऊल उचलून लवकरात लवकर नराधमांना फाशी द्या व या घटनेमध्ये जर कोणी मतभेद करत असतील की पक्षपात करत असतील तर हे महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही किंवा त्यांची हयगय करण्यात येणार नाही आहे। परंतु या निवेदनाद्वारे सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारला पुन्हा विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, आमच्या लहानशा मुलींच्या नराधमांकडून त्यांना वाचवा। आम्हाला नाही पाहिजे 1500 रुपये महिलांना, आमच्या घरच्या महिलांना नको ते 1500 रुपये, परंतु आमच्या लहान मुलींना सुरक्षा प्रदान करावी। नाम मैं किशोर गावड़े, शिवसेना तालुका प्रमुख उभाटा। आज महाविकास आघाड़ी के तरफे आमगांव बंद का आयोजन किया गया था, परंतु व्यापारियों को किसी भी प्रकार की तकलीफ न हो इसलिए हम लोगों ने यह रैली के रूप में आंदोलन लिया है। ये जो बदलापुर में घृणास्पद जो कृत्य हुआ है इसके खिलाफ महाविकास आघाड़ी यहाँ निषेध करने के लिए आई हुई है। हमारे महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, इनको महाराष्ट्र की तरफ ध्यान बिल्कुल भी महाराष्ट्र की तरफ ध्यान नहीं है। ये सिर्फ पक्ष फोड़कर खुद मैं कैसे मुख्यमंत्री बनूं ये सब व्यूह रचना रचने के काम में वो भिड़े हुए है। बाकी इनका किसी भी प्रकार का किसी भी तरह से महाराष्ट्र के जो अत्याचार और अन्याय हो रहा है उसके तरफ इनका बिल्कुल ध्यान नहीं है। ऐसे उप मुख्यमंत्री और शिंदे जैसे मुख्यमंत्री ने तुरंत इस्तीफा देना चाहिए, ऐसी हमारी महाविकास आघाड़ी की मागणी है। इतना कहता हूँ और अपने दूसरों को काय सांगाल कोणत्या संदर्भात आज आपण निवेदन दिलं आहात? आज महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही हा कालीफीत दाखवून आंदोलन आम्ही केलेलं आहे महाराष्ट्र सरकार विरोधामध्ये। कारण की जे बदलापूरमध्ये जे दुर्दैवी घटना झाली त्या 4 वर्षीय मुलीवर त्या नराधमांनी बलात्कार करून तिचं शोषण केलेलं आहे, तरी पण ही महाराष्ट्र सरकार झोपलेली आहे आणि ही कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे। म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे कालीफीत दाखवून त्याचा निषेध करत आहोत आणि अशा नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे।